मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं शहरातील विविध भागात युद्धपातळीवरती सुरू असून आज महापौर शर्मिला पिंपोळकर, आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी जाऊन नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला आहे। या पाहणी दरम्यान नाल्यातील काढलेला गाळ हा तिथेच न ठेवता तो सुकल्यानंतर योग्य ठिकाणी त्याचे स्थलांतरण करणे, तसेच आवश्यक त्या ठिकाणी नाल्याच्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती करणे, तसेच रोबोटिक यंत्रणांचा वापर करून शहरातील नालेसफाईची कामं 31 मे पूर्वी पूर्ण होतील या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी प्रशासनाला दिले आहेत। घोडबंदर रोड येथील बाटा कंपनी येथील नाला, कापूरबावडी कॅसर मिल तसेच वर्तकनगर येथील थिराणी शाळेजवळील नाल्यांची पाहणी करण्यात आली। या नालेसफाई पाहणी दौऱ्यास उपमहापौर कृष्णा पाटील, स्थानिक नगरसेवक नंदा पाटील, नगर उपायुक्त मधुकर बोडके, दिनेश ताडे, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, करावं लागेल। आणि दुसऱ्या साहेबांचं म्हणणं आहे की पाण्याचा प्रवाह तिकडून आहे, परंतु हा पूर्ण ब्लॉक झाला आहे, सो याला मॅन्युअली ओपन करावं लागेल, मग प्रवाह वाढेल। असा विश्वास महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी व्यक्त केला आहे। ठाणे शहरातील 186 किलोमीटर लांबीच्या नाल्यांची सफाई करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे। यावर्षी विविध प्रभागातील नालेसफाईसाठी 7 ठेकेदारांची नियुक्ती करून कामाचा वेग वाढवण्यात आला आहे। नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी त्याचे योग्य ठिकाणी स्थलांतरण करण्यावरती विशेष भर नाल्यातून काढण्यात येणारा गाळ शास्त्रोक्त पद्धतीने हाताळण्यासाठी त्याचे योग्य ठिकाणी स्थलांतर यावर विशेष भर दिला जात असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केलं आहे। शहरातील विविध भागात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा दैनंदिन आढावा घेतला जात असून ज्या कंत्राटदाराकडे मनुष्यबळ किंवा यंत्रसामुग्रीची कमतरता भासेल त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। पाहणी दरम्यान काही ठिकाणी जुने कलवट तसेच कॅसर मिल येथील नाल्यावरील पूल हा जीर्ण झाला असल्याचं निदर्शनास आले असून या पुलाचं VGTI मार्फत स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या असल्याचं आयुक्तांनी यावेळी सांगितलं आहे। प्रमाणे नाल्यांची सफाई मान्सून सुरू होण्याचे अगोदर करणे आणि व्यवस्थित पद्धतीने करणे हा हेतू आहे। आणि यामध्ये आता माननीय महापौर मॅडम, माननीय उपमहापौर साहेब तसेच जे स्थानिक सभासद आहेत ते सुद्धा पाहणीमध्ये सहभागी आहेत। महासभेमध्ये सुद्धा या विषयाबद्दल चर्चा झाली की आपण प्रत्येक वर्षी नाल्यांची सफाई करतो, मान्सूनसाठी सिटीला सज्ज करतो, तरीही काही ना काही त्रुटी राहून जाते, काही ना काही कमतरता असते। म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने नाल्याची सफाई कसे करता येईल, एकूण नाल्यांची संख्या, एकूण त्याची लांबी किती क्युबिक मीटर त्याच्यातून गाळ निघणार आहे हा एक ॲस्पेक्ट आहे। जे गाळ आहे तो किती दिवस बाहेर ठेवायचा आहे ड्राय होण्यासाठी, आणि ड्राय झाल्यानंतर कोणते लोकेशनवर त्याला आपण शिफ्ट करत आहोत त्याची आपल्याला मॅपिंग करणे खूप आवश्यक आहे। सो लास्ट इयर आपल्याकडे एकूण 3 कॉन्ट्रॅक्टर काम करत होते, यावर्षी आपल्याला 7 कॉन्ट्रॅक्टर्स भेटले आहेत। 7 कॉन्ट्रॅक्टर्सच्या मदतीतून आपण साधारणतः 186 किलोमीटर लांबीचे जे नाले आहेत त्यांची क्लिनिंगचा दायित्व आपण हाती घेतला आहे। माननीय महापौर मॅडमने 31 मे पर्यंतची आपल्याला डेडलाईन दिली आहे की मान्सून सुरू होण्याच्या अगोदर हे क्लिनिंगचं काम 30-31 मे पर्यंत संपवला पाहिजे। आणि हा काम कंप्लीट झाल्यानंतर यथावकाश लवकरात लवकर जे साचलेली गाळ आहे जे बाहेर आपण काढतो त्याला सुयोग्य ठिकाणावर हलवणे। सो या संपूर्ण ही जी एक्सरसाइज चालू झाली आहे मागील 4-5 दिवसापासून, त्यामध्ये काम किती योग्य पद्धतीने होत आहे, प्रतिदिवसचा बार चार्ट काय आहे, प्रतिदिवस किती लेंथ कव्हर होणे अभिप्रेत आहे। एखादा कॉन्ट्रॅक्टर त्याची स्पीड कमी असेल तर त्याला मशिनरी आणि मॅनपॉवर उपलब्ध करून देणे। आणि हे पाणीच्या दरम्यानच इतर बरेचसे मुद्देसुद्धा लक्षात येतात आपले, की एखाद्या ठिकाणी कल्वर्ट चोकअप आहे किंवा एखादा ब्रिज किंवा कल्वर्ट खूप जुना आहे किंवा एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विस्तार झाला परंतु मध्येच आपले अजून झाडे आहेत किंवा अनधिकृत पार्किंग होत आहे, तर हे असेही विषय आपले लक्षात येतात। माननीय महापौरांनी पाहणीच्या दरम्यान बरेच काही निर्देश दिले आहेत, ते डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांनी त्याची नोंद घेतली आहे। मान्सूनची जी तयारी आहे ते मुख्यतः मोठे समन्वयाचं काम असतो, कारण ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये महापालिका, MMRDA, मेट्रो, त्याच्यानंतर
MSRDC, नॅशनल हायवे, हे बरेचशी एजन्सीज एकाच वेळी काम करतात आणि जोपर्यंत त्यांच्यामध्ये समन्वय होत नाही तोपर्यंत मान्सूनची तयारी होऊ शकत नाही. आता प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आता सगळे डिपार्टमेंट बरोबर घोडबंदर रोड आणि सिटीचे इतर जे क्रिटिकल एरिया आहे त्याची पाहणीचा कार्यक्रमसुद्धा आपण नियोजित केला आहे. त्यामध्ये सुद्धा महापौर मॅडमला निमंत्रित करायचं आहे. आणि मान्सूनच्या दरम्यानसुद्धा जो आपल्याला ज्या गोष्टीची खात्री करायची आहे ती म्हणजे की सर्वोच्च पातळीच्या कोऑर्डिनेशन ठेवून आपला जे रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी करणे. एखाद्या ठिकाणी तक्रार आली की लगेच त्याचं निराकरण करण्यासाठी आपल्याकडे टीम असली पाहिजे. ही सगळी तयारी आपण सतत करत आहोत आणि मला कंप्लीट कॉन्फिडन्स आहे की 31 मेपर्यंत आपण मान्सून प्रिपेअर्डनेससाठी जेवढी आपल्याला अभिप्रेत तयारी आहे ते आम्ही कंप्लीट करून घेणार. तर पावसाआधी मान्सूनच्या आधी आपल्याला ही सगळी नालेसफाई करायची असते आणि मला वाटतं जसं आता आपल्याला उपमहापौरांनी सांगितलं की मेच्या एंडिंगपर्यंत खरं तर ही नालेसफाई चालू होते. पण ह्यावेळेला आपण पावसाच्या आधी म्हणजे मला वाटतं हा आता एप्रिल चालूच आहे आणि एप्रिलपासूनच ही नाले सफाई करण्याचा आपण पाऊल उचललेलं आहे. मुंब्र्यातून याची सुरुवात झालेली आहे आणि आज उथळसर, केसर मिल आणि माझिवडा या ठिकाणचे सगळ्यात मोठे जे नाले आहेत त्यांची आयुक्त साहेब आणि महापौर उपमहापौर आम्ही सगळ्यांनी पाहणी केली आहे. सगळं प्रशासनाचे अधिकारी इथे आपल्याला उपस्थित दिसत आहेत. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन करून यावेळेला प्रशासन आणि महापौर आणि उपमहापौर यांनी आम्ही ठरवलं आहे की लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि काही सखल भागांमध्ये जे पाणी भरलं जातं तर ते लवकर त्याचा कुठेतरी लोकांना चांगलं हे भेटेल, रिलीफ भेटेल. आणि जसं बघितलं की काही ठिकाणी स्ट्रक्चर ऑडिट करण्याची गरज आहे. केसर मिलच्या नाल्याजवळ आज आपण इथं उभे आहोत तर त्या नाल्याची खरंच थोडीशी अवस्था खूपच वाईट दिसते. तर स्ट्रक्चर ऑडिट करून आपल्याला त्या नाली दुरुस्तीचा पण आपण एक पर्याय आयुक्त साहेबांनाशी मी चर्चा करणार आहे. परत नाल्यातून जाणाऱ्या ज्या वायर आहेत त्याच्याबद्दलही आज आपण महापौर दालनात बैठक आपण सगळ्यांनी लावली आहे. आणि मला वाटतं चांगलं या ठाण्याला चांगलं हे देण्यासाठी आपण प्रयत्न करू. आयुक्त साहेबांना मी विनंती करेल की प्रशासनाला घेऊन वृक्षतोड असू दे, पावसाच्या अधूची किंवा नालेसफाई असू ते आपण चांगल्या पद्धतीने करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात यावे. मॅडम यावर्षी कारण मला असं वाटतं की प्रशासनाने आता एक पाऊल पुढे उचललेलं आहे आणि आधुनिक पद्धतीकडे वळण्याचा हा कुठेतरी एक कळ आहे आणि त्याच्यातून चांगलं देण्याचा प्रयत्न या ठाणेकरांसाठी असेल. महापौर मॅडम आणि या सन्माननीय उपमहापौर सन्माननीय आयुक्त साहेब यांचा आभार व्यक्त करते. कारण त्यांनी आमच्या प्रभागामध्ये मला वाटतं प्रथमच आमच्या प्रभागात हा दौरा होतो त्यासाठी सर्वांचे आभार व्यक्त करते. मी सर्व प्रशासनाला आणि आपल्या महापौर मॅडमला विनंती करते की हा जो आपण पावसाळ्यापूर्वी नालेसफाई घेतो ती वर्षातून दोन वेळा घेतली ना तर थोडाफार फरक पडेल. कारण तेवढं करणं गरजेचं आहे. आपण एकदा केल्यानंतर परत पावसाळा येतो, पावसाळ्यात परत गाळ वाहत येतो. त्यासाठी वर्षातून 2 वेळा नालेसफाई केली तर फार बरं होईल. आणि तसंच झाडांचाही मी सांगते की झाडांचं आपण एप्रिलमध्ये करतो तसंच झाडांची छाटणी ही 2 वेळा करण्यात यावी. कारण पाऊस चालू झाला की झाडांची छाटणी होत नाही. मग ती कामगार लोक असतात ते झाडावर चढायला घाबरतात, कधी अपघात होतात, दुर्घटना होतात. त्यासाठी झाडांची छाटणीसुद्धा ती उन्हाळ्यात वगैरे करण्यात यावी असं मी विनंती करते. आणि नालेसफाई का करावी लागते मी नागरिकांनाही याद्वारे नम्र आवाहन करते की सगळा कचरा ते लोक नाल्यात टाकतात, त्यामुळं नालेसफाई करावी लागते. तो जर कचरा नाल्यात न टाकता आपल्या घंटागाड्या असतात त्याद्वारे टाकला तर नालेसफाई साठी जो वेळ लागतो तो आपल्याला कमी होईल. आपलं स्लममध्ये पण बघितलं गेलं तर बहुतेक कचरा हा आपला गटारामध्येच टाकला जातो. आम्ही वारंवार नागरिकांना आवाहन करत असतो पण दुर्लक्ष केलं जातं. आम्ही प्रत्येक वेळी करत असतो. नाल्यामध्ये गाद्या टाकणं असे प्रकार बरेचसे केले जातात. आपलं घरं बांधतात त्याचा रॅबिट नाल्यात टाकतात. त्यामुळे पर्यायाने हा आपला त्रास होतो. नागरिकांनाही त्याची जाणीव असली पाहिजे की नाल्यामध्ये कचरा न टाकता तो आपण कचरा कुंडीतच टाकण्यात यावा. आणि तुम्ही आलात आणि काम